नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता सकाळचे 7 वाजले बघा. 7 वाजले आणि लवकर तयार होऊन निघालो कुठंतरी. देवपूजा वगैरे झाली. वरती देवऱ्यात देव नाही दिसत आहे, पण जेजुरीला चाललो आहेत. आणि देव बघा असे ताटामध्ये घेऊन, वेगळं पिशवी बांधायचे नसतं, कपड्यात असे ताट ठेवलं आहे. ताटात नवीन कपडा घेऊन देव यामध्ये ठेवले. तर पिशवीमध्ये घालून घेतले. साहेब, यश आणि मी चाललेत. दीदीला वेळ नाही, ती नाही येणार आहेत. आम्ही निघालो तिघे आणि खूप दिवस झाले जायचं चाललेलं, पण असंच याचं काम त्याचं काम, त्या कामांमध्ये नाही निघणंच होत नव्हतं. तर असं असतं की दरवर्षी कुलदेवाला घ्या पिशवी पकडा हातामध्ये, देवाच्या पाय पडून घेतलं. कुलदेवाचं दर्शन, कुलदेवीचं दर्शन करायला जायला लागतं. पण आम्हाला आता 2 वर्ष झाले आमचं निघणंच होईना कुठं. माहूरला पण नाही गेलो 2 वर्ष झाली आणि जेजुरीला पण नाही गेलो, काही ना काही ह्या कामांनी. तर आता निघालो आहेत, कारण पुढे पण आणि कुठे कुठे देवदर्शन जायचं. तर म्हटलं अगोदर पहिलं कुलदेवाचं दर्शन वगैरे घेऊ, नंतर मग कुठे लांबचा प्रवास आहे तिकडे जाऊ. तर अशी ही साडी नेसली, हलकी फुलकी, म्हणजे वरती गड चढायला पण सोपं पडेल. आणि साहेबांनी वेळ काढला आहे, 2 दिवसाचा वेळ काढला आहे. तर आज कितीतरी दिवसातून त्यांना वेळ मिळाला नाही, तर अजिबात टाईमच नाही. कपड्यांची मशीन वगैरे करून झाली आणि भाभीला सांगितलं की तू कपडे वगैरे टाक म्हणून. तर ती येऊन आपलं हे करेल, चावी ठेवलेली असते तिला. तर चला मग निघतो आता. बघू आता रस्त्याने काय कुठं काय नाश्त्याला वगैरे थांबणारच कुठेतरी मध्येच, कारण आम्ही यशने तर काहीच नाही खाल्लं. आम्ही दोघांनी तरी चहा वगैरे घेतला आहे. काही बनवून वगैरे मी काही घेतलं नाही. काही नैवेद्य पाणी जे काय सगळं तिथं घेणार, सगळं त्यांना पैसे द्यायचे आणि तिथून घ्यायचं. कुठे इतकं सकाळी कधी उठून बनवणार, काय करणार. तर जे काय आहे ते सगळं तिथंच करून घेणार. चला मग तुम्हाला दाखवते कसा काय प्रवास होतोय तो. तर आत्ता इथे आम्ही जेजुरीमधून पोहोचलो नाही. जेजुरीला पोचायला अजून 10 मिनटं तरी लागणार आहेत, 10-15 मिनटं. पण साहेबांना इथं थोडं काहीतरी आपलं बोलले लिंबू पाणी वगैरे घ्यायचं आहे. उतरलो इथं, पण परिसर छान आहे, मस्त वाटतं. डोंगर वगैरे बघा दाखवते. आणि उन्हाने माझे डोळे बंद होत आहे. उन्हामध्ये आले का असं होतं, डोळे एकदम बारीक होऊन जातो माझे. फोनवर बोलणं चाललंय. गाडीचं तो रिचार्ज केला आहे, तर आपल्या ते दुसऱ्या गाडीला गेलं, तेच चाललं आहे काहीतरी त्यांचं. ह्या रोडने अजून सरळ पुढे जायचं आहेत. ते बोलले जरा इथं थोडंसं थांबतो म्हणून. लिंबू पाणी घेतले दोघांनी, त्यांना लिंबू पाणीच प्यायचं होतं. आम्ही ना अगोदर थांबलो तिकडे पुण्याच्या इथे, नाश्ता केला. पण त्यांनी ते नाश्ता केला, त्यांना अजिबात जमलं नाही, त्यांना बाहेरचं काही चालत नाही. आणि आता एकदम पोटामध्ये व्हायला लागलं, म्हणून इथं थांबलो. आणि गाडीत बसून पण कंटाळा आलेला. मी पण थोडंसं लिंबू पाणीच घेते आता. मग नंतर वरती गड चढायचं आहे. गड चढायला थोडंसं दम लागतो, म्हणून जरा बॅगीमध्ये ठेवणार आहे ते. आणि एक आहे त्यांच्याकडे, ते पिणार आहेत मी. छान वाटतं परिसर, पण एकदम मस्त असं डोंगराळ भाग आहे इकडं, भारी वाटतं. यशने नाही काही खाल्लं. यश आला ना बाहेर, याचं खाण्यापिण्याचं एवढा याचं काही चालत नाही बाहेरचं. गाडी इथे लावली. दीदीची आज ऑफिसची पिकनिक गेली, अलिबागला गेले सगळे. बोटीने गाडी वगैरे पण घेऊन गेली आपली तिची बाईक. आणि ऑफिसचा सगळा स्टाफ गेला आहे त्यांचा, कारण आता शिफ्ट चेंज होणार आहे, टीम इकडे तिकडे होणार आहे. तर त्यामुळे ते सगळे आता गेलेत अलिबागला. मग ती काय आली नाही, म्हटली चला आता हिच्या भरोश्यावर राहण्यात काही उपयोग नाही, आम्ही तरी जाऊन येतो.
आता आलोत आम्ही जेजुरीमध्ये, पण आता इकडे करा नदीला जायचं आहे. तर इकडे रेल्वे स्टेशन आहे, इथं जेजुरी स्टेशन आहे वाटतं इथे. तर इथं याच्यापासूनच अजून थोडंसं आतमध्ये जावं लागतं, ते करा नदीवर देवानं आंघोळ घालायला लागते इकडे. आता 1-2 वेळा आलं तसंच जायचं दर्शनाला, पण आता म्हटलं आलोय तर बरेच दिवस झाले तर करा नदीचं मग पाणी वगैरे चांगलं असतं देवांना आंघोळ घालायला, तर म्हटले आता जाऊया. तर त्यात इतका वेळ जाऊ राहिला आहे, खूप दिवसातून आलो तर रस्ता पण भेटत नव्हता. आलोय ते आता इथे. तर आता आलोत बघा इथं करा नदीजवळ. पहिल्यांदा चुकीच्या साईडने गेलो आम्ही, अगोदर तिकडं दुसऱ्या साईडने गेलो आणि आता इथं प्रॉपर आलं, कारण खूप दिवसातून आलोय ना, तर इकडं लक्षात नाही बसलं. तर बघा नदीला पाणी एवढं आहे ना, खूप म्हणजे खूप भरून पाणी येतं, खूप भारी वाटतं बघायला. साहेब देवाला आंघोळ घाला आणि हातपाय धुवा. किती छान आहे, मस्त बघा ना, भरपूर. कारण देव गुंडाळावं लागेल, ताटामध्ये देव काढून घे, सगळं काढून घे ताटामध्ये असं, आणि कपडा पिशवीत घ्या. देवानं चांगली आंघोळ घाला. काय हां, पुढे ते करा, जा जरा पुढे अजून थोडीशी. आंघोळी करायची असतं इथं, पण ते काय होतं चेंजिंग करायचं लई मग इथं घेऊन जातो आणि वेळात वेळ होणार नाही काय. सोय नाही, सगळे हातपाय धुतात. या इच्छा ठेवा. बरोबर आहे. आता इथे दिशा मला काय कळणार आहे. अच्छा अच्छा, इकडे आहे का. फुलं पहिला हळद कुंकू. शिक्का गणपती बाप्पा. पहिले आंघोळी करायच्या. बाई ग अवकाळा म्हातारा जणू ग, अन बुराळा पडली वेडी झाली देवाच्या पायी बांधू ग, देवाच्या पायी बांधू ग.
आला चिंतामण मोरा खाली वर. उदय उदय सांग पामे तोडा हे मीरा सददेवनाना आरती करी नाना परी पंढरात बारका वाटे मोडा देवाच्या भंडारा सगळं घ्या इथं मोडा वाटे सारखं पुढे पुढे सरका जरा ठेवा ताट ठेवा ठेवा ताटात. उचला पडतो बोल सदा आनंदाचा एअरपोर्ट हरे जय 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 काकड कुंभार गारा सोन्याची जेजुरी काकड कुंभार गारा सोन्याची जेजुरी पाहुणे कोण कमरी करू तुला बेबी रमता की तुरा हा हा. किती size आहे त्याच्यामध्ये? ही मीडियम साईज आहे, ही छोटी साईज आहे. ही खूप मोठी होती देवऱ्यामध्ये ना, अडचण होते थोडीशी. ठीक आहे. ही कशी आहे? तर बघा आता देवांना वगैरे आंघोळ घातली, गाडीवर पण करा देवीचं पाणी घातलं इथं आणि आता निघालो. आता गडावर जायला इतका वेळ होणार आहे आणि गड चढून उतरून आम्हाला मोरगाव पण करायचं आहे. मोरगावचा हातातच घे बाप्पा, मोरगावचा बाप्पा पण करायचा आहे, तर त्यामुळे दोन्ही पण झालं पाहिजे. चला आता निघतो येतो. चला फायनली आता आम्ही जेजुरीमध्ये येऊन गडाच्या पायथ्याशी आहेत. आता इथं गाडी पार्किंग केली आणि आता दर्शनाला जायचंय. आता तरी नाही म्हणता मला 2 वाजले इथं यायला. बघा सगळे करोपर्यंत 2 वाजले. आता 2 वाजता घ्या ना, घ्या. खोबरं किती आहे? खोबरं किती आहे? पावशेर घ्या ना. घ्या 1.25 पावशेर ते द्या आणि ओटे 2 ओटी द्या. खोबरं चांगलं आहेत का बघा? खबर बघा की हां चांगलं आहे, चांगलं आहे. 1.25 पावशेर मोठी देऊ का पाणी? 2 हां. नारळ पण ना काही 150 आणि 120 270. पार्किंगला किती घेणार? पार्किंगला